हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आम्ही निघालेलो आहे एका छोट्याशा ट्रिपला। आमच्या गावापासून थोडंसंच लांब आहे। तर कोणत्या ठिकाणी जाणार आहोत हे जर बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर ह्या ब्लॉगला खूप लेट झालेला आहे, काही कारणामुळे मी तो एडिट करू शकले नाही आणि अपलोडही करू शकले नाही। त्यासाठी मी आत्ता एडिट करते, सो मला टाइम भेटलेला आहे त्याच्यामुळं। विराज धुळ्यात आले मागणं बघा, याला वरण जायचं कळलं का? पावडर लावत आता आणि ज्या ठिकाणी आम्ही जाणार होतो त्या ठिकाणी आम्हाला दुसरा रोड पहिल्यांदा माहीत नव्हता, त्याच्यामुळे खूप लांबून आम्हाला जायला लागलेलं होतं, खूप वेळ लागलेला होता। आणि नंतर मग येताना दुसरा रोड माहीत झाल्यानंतर तिकडून लगेचच आलो। जाता जाता रस्त्यावरून गाय आणि म्हशी सुद्धा आपलं निवांत चालत चाललेल्या, आणि गाडीचा आवाज येतो तरी पण काही बाजूला सरकत नव्हते, हॉर्न दिल्यानंतरच बाजूला सरकल्या। तुम्हाला इकडच्या बाजूला दाखवते, मोठं तळ आहे पाण्याचं। आणि असं म्हणतात आमच्या गावचं जे पाणी आहे तळ्याचं तर ते इथं येते असं म्हणते बरं का। तर व्हिडिओ बघून आता तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत। तर आम्ही आलेलो आहे पाऱ्याला। तर दरोगोबाचं मंदिर आहे इथं। मी फर्स्ट टाइमच आलेले, बाकीचे सगळेजण अगोदर येऊन गेलेले असतील आय थिंक। आणि आम्ही फुल तयारीने आलेलो, ते म्हणजेच की जेवण वगैरे म्हणलं आज इकडे आल्यानंतर इथेच करायचं मस्त। आणि मंदिर आहे वरती, थोडंसं लांब आहे, म्हणजे चढून जायला लागतं डोंगरावरती। पूर्ण साईडला असं जंगल असल्यासारखं आहे बरं का। चला आता आपण जाऊ। करवंदाचं झाड तर भेटले पण त्याला करवंदच नाहीत। बघू मला एक, ते सगळे माझ्या पुढे गेली। कॉम्पिटिशन मध्ये एका वर्षानंतर आता 10वी आहे ना, असं दे अभ्यास कर। घोड आहेत ना, झाडं तर भरपूर आहेत पण फळ कमी आहे। तुटूनच पडते ती त्यानंतर एवढीच आम्हाला जास्त करून गवलीत। वाव, तर एवढ्या कडक अशा उन्हामध्ये आम्ही सगळेजण आलेलो होतो आणि एवढं दमलेलो होतं ना बास। पोरं तर सारखी पाणी पाणी असं करत होते। तर मंदिरवर जाऊन बघितलं तर एकदम छोटंसं मंदिर आहे। तर साईडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, एवढा मस्त असा दिसत होता ना, त्यामुळेच आम्ही इकडं आलेलो होतो आज। तर करवंदाची झाड भरपूर दिसत होती पण त्याला फळ काहीच ठेवलेली नव्हती लोकांनी, सगळ्यांनी येता जाता घेऊन गेलेली असणार साईडची जेवढी हाताला येते। तर चला आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया। दरोगोबाचं मंदिर आहे, वरती लिहिलेलं आहे बोर्ड सुद्धा, आणि छोटंसंच मंदिर आहे, त्याच्यामध्ये जास्त जण आतमध्ये जाऊ शकत नाहीत बरं का, 5 ते 6 जणच जास्त करून। तर मी जायच्या अगोदर आमच्या घरातले सगळेजण आतमध्ये येऊन बसलेली दर्शन घेत, आणि एवढं गरम होत होतं ना आतमध्ये, खूप जास्त असं गरम होत होतं, कडक ऊन पडलेलं ना त्याच्यामुळं। तर दर्शन घेतलं आणि खाली आलो। तर मस्त जेवण केलं आणि साईडलाच खूप मोठं असं तळ आहे, मी तुम्हाला मगाशी दाखवलं। तर इथं थोडा वेळ बसलो आणि अशा प्रकारे आमची छोटीशी ट्रिप आजची एन्जॉय करून झालेली। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।